आई सोडून द्या तो विषय, मी विसरलोय, तुम्हीही विसरा. अहो लहान आहे ती मुलगी, तिचं बोलणं किती मनावर घ्यायचं. सोडा विषय. हो काका, म्हणजे ज्या माणसाचा तुमच्यावर विश्वास नाहीये ना, तो माणूसच मूर्ख असेल. कुरिअर. श्रावणी. हो मी बघते. या ना दादा. सॉरी. इट्स ओके. सॉरी. इट्स ओके. आमच्या घरातल्या सुनेला हात लावतोस? अहो काका काय करतात? अहो पण मी काय केलंय? आमच्या घरच्या बाईला स्पर्श करताना लाज नाही वाटते तुला? काय समजतोस स्वतःला? स्वतःला काय समजतोस तू? अरे ही हिंमत झाली कशी तुझी? अहो पण मी काय केलंय? लाज वाटत नाही तुला? काका थांबा. काका का मारताय त्याला? काका बघ, जे काम तू करायला हवं होतं ते मला करायला लागतंय. अहो मी काहीच नाही केलंय. गप्प बस, जास्त तोंड चालू नकोस. अहो मी तसं मुलगा नाहीये. श्रावणी खरं सांग, यांनी तुला स्पर्श केला की नाही? घाबरू नकोस, मी आहे, सांग. हो काका, स्पर्श झाला. चल तुझं तोंड काळं कर. अहो दादा, अहो मी खरंच काही नाही केलंय. अहो चुकून हात लागला. मग जास्त बोल नकोस. चालतो काय नाही चालतो तो. माझं ऐका, मी काय नाही केलं. दयानंदराव, हो केवढा तो तुमचा राग. तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही एवढे चिडत असाल असं. फार मारलं तो त्याला. आई तो त्याच लायकीचा होता. मी काहीही सहन करू शकतो, पण आपल्या घरातल्या आया बहिणींवरती जो कोण नजर टाकेल तर नाही सहन होत मला. बिचाऱ्या बायका हो किती सहनशील असतात त्या. त्यांच्या बाबतीत असं काही झालं तर ते घरात कोणाला सांगत पण नाहीत. अक्षय, श्रेयस याकरताच घरातल्या कर्त्या पुरुषाने नेहमी घरावर लक्ष ठेवावं. काका तुम्ही तर एकदम सॉलिड आहात. तुम्ही तर एकदम त्या माणसाला धाम धूम करून टाकलं. आराध्या, इकडे ये. आता लक्षात आलं असेल ना तुझ्या, तुझा काहीतरी गैरसमज झाला ग काकांच्या बाबतीत. तू माफी माग, तुला माफ करतील ते. हो, आजी बरोबर बोलते. आराध्या, तू आत्ताच्या आत्ता काकांची माफी माग, ते माफ करतील तुला.
अगं तेवढंच तुझ्या मनावरचं ओझं हलकं होईल. म्हण ना सॉरी. हो, आणि तसंही मोठ्यांची माफी मागण्यात कसली आली आहे लाज? सॉरी, माफ करा मला. ही कुठली पद्धत माफी मागायची? तू जेवढा तमाशा केला होतास, माफी सुद्धा तशीच मागायची. ते तुझ्या सासऱ्यांच्या वयाचे, त्यांची पाया पडून माफी मागायची. अशी वरवरची माफी नकोय. या माणसानं जो तमाशा केलाय त्याच्यावरून जर आत्ताच मी माफी मागितली नाही तर त्याचे वाईट परिणाम मलाच भोगायला लागतील. काका, मला माफ करा. अगं असू द्या राहू दे. उठ. आम्ही तुम्हाला माफ केलं. तू या घरची सून आहेस, या घरची लक्ष्मी, आणि लक्ष्मी जर नाराज झाली तर ते मला नाही आवडणार. मीच तुझी माफी मागतो. बघितलंस आराध्या, किती मोठं मन आहे त्यांचं. अगं तुला माफ केलं त्यांनी. तू इथे परत कशाला आलास? अरे कोणी बघितलं तर? दादा, माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट आतमध्ये राहिलेत. प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुमच्याकडे, ती डॉक्युमेंट मला आणून द्या. माझी सगळी डिलिव्हरीची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे आणि मला ते रोज ऑफिसला सबमिट करावं लागतं. आणि ती जर का ऑफिसला मी सबमिट नाही केली तर माझी नोकरी जाईल. प्लीज दादा, मी रिक्वेस्ट करतो, प्लीज आणून द्या मला. ठीक आहे, तो थांब इथेच, मी घेऊन येतो. पण कोणाला आतमध्ये यायला देऊ नकोस. आलोच मी. काय पडलंय हे? अच्छा, हे तर डिलिव्हरी बॉयचे कागदपत्र आहेत. तर बापरे, हे तर तेच डॉक्युमेंट आहेत. पण आता त्या कुरिअर बॉयचं नाव घेतलं तर मॅडम चिडतील परत. मॅडम, तो कुरिअरवाला डॉक्युमेंट्स विसरला. प्लीज चिडू नका, त्या भानगडीत चुकून विसरला तो बहुतेक. गेटवर थांबलेलाच आहे मॅडम. आत यायला तो घाबरतोय, परत मारतील म्हणून. पण मॅडम, ते डॉक्युमेंट्स त्याला नाही दिले ना तर त्याची नोकरी जाईल म्हणतोय. अच्छा मॅडम, मी काय म्हणतो, प्लीज आपण देऊन टाकूया का त्याला हे डॉक्युमेंट्स? त्या डॉक्युमेंट्सची गरज आहे त्याला खूप. माझ्याकडे द्या ते डॉक्युमेंट्स, मी त्याला देऊन येतो. देऊया, पण मी येते तुमच्या बरोबर. मला भेटायचंय त्याला. चला. श्रेयस, ए श्रेयस,
चल बाळा, झोपायच्या आधीची औषधं घेऊन टाक. श्रेयस, शहाणा मुलगा की नाही तू, टंगळ मंगळ करायची नाही. श्रेयस, तुझं लक्ष कुठे आहे? मी एकटीच बडबड करते. कसला विचार करतोयस? आजी, मी विचार करत होतो की मला दयानंद काकांसारखं कसं काय होता येईल. म्हणजे बघ ना, ते किती मस्त आहेत ते, आणि त्यांची नजर एकदम अशी आहे. आणि आपल्या घरातल्या बायकांना कोणी त्रास दिला ना तर त्यांना चांगलाच धडा शिकवतात. मला त्यांची स्टाईल खूप आवडते. मग सांग ना, मला त्यांच्यासारखं कसं होता येईल? आता ते मी कसं सांगू बाबा, तुला ते त्यांच्याकडूनच शिकावं लागेल. मग चलो. अरे आता नाही, मग कधी? उद्या जायचं. जे काही शिकायचंय ना ते उद्या त्यांच्याकडून शिकायचं. घे औषध, घ्या आधी. चला, आणि आता शहाण्या मुलासारखं झोपायचं. चला मग. गुड बॉय, गुड बॉय. झोप, मी घालते पांघरून. नको, मला पांघरून नको, एवढेच बस. अगं थंडी नाहीये, तू तर झोप आजी. बरं, शहाण्या मुलासारखं झोपायचं. बाय, गुड नाईट. बाय. मला तर वाटतंय की दयानंद काकांना आत्ताच भेटावं लागेल. थांबा दादा. ताई, प्लीज माझ्यावर संशय घेऊ नका. मी आतमध्ये येत नाहीये. माझे महत्वाचे डॉक्युमेंट राहिलेत, ते मला द्या. मी इथून निघून जाईन. नका घाबरू, मी मारत नाहीये तुम्हाला. मी बोलायला आले तुमच्याशी. मला सांगा, नेमकं काय झालं होतं? ताई, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझं कोणीच नाही ऐकलं. पार्सल खाली पडलं म्हणून मी आणि त्या ताई एकदम पार्सल उचलायला गेलो, तर नकळत हात लागला माझा त्यांना. ताई, मी गरीब आहे म्हणून मावाली झालो का? माझ्या घरात कमावणारा मी एकटाच आहे, म्हणून 2-2 शिफ्ट मध्ये काम करतो. मुलींकडे नजर वर करून बघायला पण माझ्याकडे वेळ नाही. माझी काही चुकी नसताना मला मारलं. मारायचं सोडावं, पण मला वाईट या गोष्टीच वाटतंय की माझ्यावर वाईट आरोप केले. माझ्या जीवाला खूप लागलंय होतंय. तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. हवं तर मी माफी मागते तुमची. तुमचे डोळे आणि तुमचं बोलणं सांगतंय की तुमचं मन खूप स्वच्छ आहे. जे काय घडलं ते विसरून जा. आणि हे तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ना, हे घ्या. थँक्यू ताई, थँक्यू. आई सांगते ते बरोबर आहे. जगात पाप कितीही वाढू दे, पण दुनिया खऱ्याचीच आहे. थँक्यू ताई, आभारी आहे मी तुमचा. थँक्यू पुन्हा एकदा. म्हणजे माझा संशय खरा होता. हे दयानंद आणि शकुंतला नवरा बायको दोघही 1 नंबरचे ढोंगी आणि कांगावखोरे. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं. काका, तुम्ही इकडे आहात का? मी ते तुम्हाला सगळीकडे शोधत होतो. हाय. हाय श्रेयसराव, या या या, बसा बसा बसा. मी आता एक राव आहे का? या या या, बसा बसा बसा. बोला, काय सेवा करू तुमची? सेवा? बापरे, सेवा तर काही नाही. मला ना तुमच्याकडून थोडासा गायडन्स हवा होता. मला ना तुमच्यासारखंच व्हायचंय. तुम्ही ना एकदम हिरो सारखे आहात. एकदम हिरो सारखी फायटिंग करतात, ठिचूम ठिचूम ठाम.
आणि घरच्या बायकांना पण एकदम प्रोडक्ट करता. मग मला पण तुमच्यासारखं होता येईल का सांगा ना. हिरो व्हायचं तुम्हाला? मग हिरो सारखं बनायला हवं. हो का? हो चालेल. मग तुम्ही हिरो व्हायचं ना तुम्हाला? घ्या हे बघा, हे सरबत तुम्हाला प्यावं लागेल. सरबत का? हो. पण माझं ते ब्रश करून झालंय, मी आता सरबत नाही पिऊ शकत. तुम्हाला हिरो व्हायचंय ना, मग हे घ्यावंच लागेल. असं मुळमुळीत राहून हिरो बनता येत नाही. घ्यावंच लागेल. हो घ्या घ्या घ्या, हिरो व्हायचंय ना, घ्या. ठीक आहे. काय करायचं आता? थांबा, अहो काही नियम असतात त्याचे. हो का? हा. Cheers! Cheers! या. हे सरबत थोडं माझ्या औषधासारखंच आहे, कडू कडू. हिरो व्हायचंय ना, मग कडू प्यावंच लागतं. पण संपलंय. संपलं. वा, मग तर तुम्ही लवकर हिरो होणार. अजून प्यावं लागेल काय? हो घ्या 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 घ्या. हसत 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 हसत, तोंड वाकडं नाही करायचं. काय चेहऱ्यावरती हसू, जिभेवरती साखर आणि मनात काय पाहिजे? मनात मगर. मगर का? हो मगर. ती वेळ आली की संधी मिळताच पाण्याबाहेर येऊन जबडा उघडायचा आणि खचाक 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 घ्या 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 घ्या. संपला 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 ग्लास. आणि मग खजाक. खचाक. काका 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 तर खचाक झालं. मग मी आता एकटाच मजा करतो. बाय. मला उठायला थोडासा प्रॉब्लेम झालाय, मी उठतो. बाय. आपल्याला खूप मजा करायची आहे. मी आता कोणाला समोर येणार नाही. आता आपल्याला खूप मजा करायची आहे. मला ना आता थोडस नाचावं असं वाटतंय. कोणी येते का नाचायला? मी ना काहीतरी लावतो नाचायला.
श्रेयस श्रेयस काय करतोयस तू? काय झालं तुला? खाली उतर तर सगळे उठतील. पकड मला, पकड पकड इकडे. श्रेयस पकड मला, पकड लवकर. श्रेयस अरे काय पकड, करतोस? श्रेयस ऐक. श्रेयस ऐक. श्रेयस ऐक. दंगा करू नको, सगळे उठतील. श्रेयस खूप मजा येते मला.